जय शंकर. श्री स्वामी समर्थ. प्रस्थान श्री शंकर महाराजांचे भाग 5. वृद्धेश्वराच्या गाभाऱ्यात जाऊन महाराजांनी आदिनाथापुढे साष्टांग दंडवत घातला. म्हणाले, आपली ही सगुणातली अखेरची भेट. निरोप द्या, आशीर्वाद द्या. काही चुकलं माकलं असलं, नेमून दिलेल्या कामात कुठे कुचराई झाली असली तरी आपल्या या आजान लेकराला क्षमा करा. आपल्यात सामावून घ्या. ओम नमः शिवाय, शिवसोहम महंसाय, गुरुलिंगाय नमो ओम म्हणत त्यांनी आपल्या आदिगुरूंची गळाभेट घेतली आणि महाराज मंदिराबाहेर पडले. मागोमाग आलेल्या गुरवाच्या मुलाच्या मस्तकावर हात ठेवून त्यांनी त्याला प्रेमभरानं आशीर्वाद दिला. परतताना त्यांनी आपण स्थापलेल्या शंकरेश्वराचं दर्शन घेतलं. गोरक्षनाथांच्या गोमठाला भेट दिली. गोरक्षनाथ, गहिनीनाथ, मढीला विसावलेले कानिफनाथ, आडभंगीनाथ, तिथून पूर्वेला राहिलेले नागनाथ, जालंधरनाथ या सर्व नाथांचे आशीर्वाद घेत महाराज अंतापूरला आले. बालपणीचं आपलं घर, गावातले तुकारामबुवा जाधव, शिवराम जाधव, निंबाजी जाधव, हाजी शेखमल इत्यादी मंडळींना भेट दिली. मग ते दावल मलिक पीराच्या दर्शनाला गेले. अंतापुराहून निघताना ज्यांनी महाराजांना पीरावरची हिरवी चादर दिली होती त्यांना त्यांनी आपल्या बोटातील अंगठी भेट म्हणून दिली. पीराला एक बहुमोल चादर अर्पण केली. असं सगळ्यांना भेटत भेटत ते पुण्याला आले. महाराज योगी होते, ज्ञानी होते, अवधूत होते आणि अवलियाही होते. सर्व विषयान धुनोती स्व अवधूत. महाराजांचं मन सुद्धा विषयरहित होतं. किंबहुना मनाच्या पातळीवर ते फार थोडा वेळ असत, बहुधा उन्मनीत असत. विषय तो त्यांचा झाला नारायण. या अवस्थेत ते होते. म्हणून ते कसेही राहत, कुठेही जात, कसेही वागत. त्यांना कुठल्याही मर्यादेत बांधता येत नव्हतं. स्नान, खाणं पिणं, वस्त्र प्रावरणं, पांघरणं सारे यदृच्छेनं होईल तसं होईल. कधी डोक्याला भरजरी फेटा बांधित, सोन्यात मढवलेल्या हिरेमाणिकांचा कंठा गळ्यात घालीत, सगळ्या बोटातून नवरत्नांच्या अंगठ्या घालीत, मनगटावर सोन्याची सुंदर राखी बांधित आणि रेशमी कपडे घालून एखाद्या राजासारखे मिरवीत, तर कधी संन्याशासारखी छाटी नेसत, कधी विजार कोट हॅट घालून साहेब बनत, तर कधी उघडे वागडे राहत. महाराज विदेही अवस्थेत असत. सगळं लहान मुलासारखं, रुसणं, रागावणं, हसणं, वागणं. कुणी दाढी करायची असं विचारलं तर म्हणत करा. आंघोळ करता का तर घाला. जेवता का तर भरवा. बरं, वाढली दाढी तरी त्याची फिकीर नाही. एकदा नगरच्या नानासाहेब मिरीकरांनी महाराजांकडून आपल्या घरी एक अनुष्ठान करवून घेतलं. त्या निमित्तानं महाराज जवळजवळ 6 महिने त्यांच्या घरी राहिले. त्या काळात त्यांच्या खोलीतून ते एकदासुद्धा बाहेर आले नाहीत. अनुष्ठान पूर्ण झाल्यावर ते बाहेर आले तेव्हा नानासाहेब स्तिमित होऊन त्यांच्याकडे पाहतच राहिले. वाढलेल्या दाढी मिशांनी महाराजांची तेजस्वी मुद्रा एखाद्या तपस्व्यासारखी दिसत होती. महाराजांचं अगदी आगळं वेगळं विलोभनीय दर्शन झालं त्यांना. हे रूप नेहमी पाहता यावं म्हणून मिरीकरांनी त्यावेळी महाराजांचं एक छायाचित्र काढलं. सर्वांनाच ते आवडलं, भावलं. महाराजांच्या अनेक भक्तांनी ते आपल्या पूजेत ठेवलं. परंतु हा झाला बाह्य भाग.
देहाच्या अंगानं दिसणारी त्यांची नाना वेशातली त्यांची नाना रूपं, पण त्याच्या अंतरंगाची ओळख त्यांच्या काही अंतर्निष्ठ भक्तांनाच झाली. बाकीच्या सर्वसामान्य जनांना ते दारू पिणारे, सिगरेट ओढणारे, कुठल्या तरी रीतिरिवाजांना न मानणारे एक विक्षिप्त माणूस वाटत. महाराजही काही वेळा मुद्दामच विचित्र वागून त्यांचा हा समज दृढ करीत आणि त्यांच्या मूढपणाला मनापासून हसत. ज्या भाग्यवंतांना, पुण्यवंतांना त्यांचा सहवास लाभला, त्यांचा कृपाप्रसाद लाभला, त्यांना मात्र त्यांच्यातला शंकर समजला. यांच्या सामर्थ्याची अनुभूती आली. माणूसपणाच्या आत लपलेलं दिव्यत्व प्रत्ययाला आलं. त्यांच्याबरोबर असंबद्ध भासणाऱ्या शब्दांच्या शक्तीची प्रचिती आली. माऊलींच्या शब्दात सांगायचं तर, तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद, सदेह सच्चिदानंद कानो हावे, किंवा ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंभ, येर माणूसपण ते भांब, लौकिक भाग. असं लौकिकाच्या आतलं अलौकिक सत चित आनंद स्वरूप म्हणजे शंकर महाराज. जय शंकर.